नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अधिक महिना, ज्याला मलमास किंवा पुरुषोत्तम महिना असेही म्हटले जाते, हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो. या महिन्यात केले जाणारे व्रत, वैकल्य, दान आणि सेवेला इतर महिन्यांच्या तुलनेत कोट्यावधी पटीने अधिक फळ मिळते, अशी धार्मिक मान्यता. हिंदू संस्कृतीत पतीला परमेश्वर मानण्याची परंपरा आहे, ज्याला पती सेवा हीच ईश्वर सेवा असे म्हटले जाते. अधिक महिन्यात पतीची सेवा करण्याचे विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. अधिक महिन्यात पतीला गोड वस्तू म्हणजे धोंडे दान करण्याचे महत्त्व आपण जाणून घेऊया. पुरुषोत्तम महिन्याची कृपा. अधिक महिन्याचे स्वामी भगवान विष्णू पुरुषोत्तम आहेत. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालन करते आहेत. शास्त्रानुसार पत्नीसाठी पती हाच घराचा आणि संसाराचा पालन करता असतो. त्यामुळे या महिन्यात पतीची मनापासून सेवा केल्यास थेट भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. अक्षय पुण्याची प्राप्ती. या महिन्यात केलेल्या कोणत्याही सत्कर्माचे फळ अक्षय कधीही न संपणारे असते. पतीची सेवा आणि धोंडे दान केल्याने, त्यांचा आदर आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्याने स्त्रीला अपार पुण्य लाभत असते. सौभाग्यवती. अधिक महिन्यात सुवासिन महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी विशेष प्रार्थना आणि सेवा करतात. त्यामुळे वैवाहिक जीवनातील दोष आणि अडचणी दूर होऊन अखंड सौभाग्याचे वरदान आपणास मिळत असते. म्हणून अधिक महिन्यात पतीला धोंडे दान दिले जाते. ज्या घरात पती पत्नीमध्ये आदर, प्रेम आणि सेवेची भावना असते, तिथे माता लक्ष्मीचा कायम वास असतो. अधिक महिन्यात पतीचा सन्मान केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सुख समृद्धी नांदते. प्रेम, आदर वाढणे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा नात्यातील संवाद कमी होतो. अधिक महिन्यासारख्या पवित्र काळात जेव्हा पती पत्नीच्या आवडीनिवडीच्या आरोग्याची, मानसिक शांततेची विशेष काळजी घेते, नात्यातील प्रेम, विश्वास, आदर दृढ होत जातो. पतीची सेवा करणे म्हणजे शुश्रूषा नव्हे, तर त्यांच्या विचारांना समजून घेणे, त्यांना मानसिक पाठबळ देणे. यामुळे पतीचा ताण कमी होऊन मानसिक शांती लाभते, ज्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अधिक महिन्यात पतीशी बोलताना नेहमी नम्रता, मधुर वाणीचा वापर करावा. त्यांच्या आवडीचे पौष्टिक जेवण बनवणे, त्यांच्या विश्रांतीची काळजी घेणे. अधिक महिन्यात पती पत्नीने एकत्र बसून विष्णू सहस्त्रनाम, पुरुष सूक्त, भागवत पुराणाचे वाचन, श्रवण करावे. यामुळे दोघांमध्ये आध्यात्मिक बंध मजबूत होतो. अधिक महिन्यात शेवटी पतीला किंवा पतीच्या रूपात भगवान विष्णूंना अनारसाचे 33 दान करावे किंवा एखादी उपयुक्त वस्तू वाण म्हणून देऊन आशीर्वाद घ्यावा. अधिक महिन्यात पतीची सेवा करणे म्हणजे केवळ एक कर्तव्य नसून तो आपल्या संसाराला आत्मिक ऊर्जेने समृद्ध करण्याचा आणि विष्णू लक्ष्मीचा आशीर्वादाने गृहस्थ आश्रम सुखी करण्याचा एक पवित्र मार्ग आहे. म्हणून अधिक महिन्यात पतीला धोंडे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. पतीला धोंडे दान कसे करावे याविषयीची माहिती पाहूया. हिंदू संस्कृतीमध्ये रीतिरिवाज आणि परंपरा याला खूप महत्त्व आहे व नात्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. यात 33 अनारसे दान देण्याची परंपरा आणि उपाय आहेत. महाराष्ट्रात या महिन्यात पिठात गोळ किंवा पुरण भरून त्याचे धोंडे तयार केले जातात आणि मुलगी, भाची, नातीला खूप मान दिला जातो. धोंडे दान केले जातात. तर आमच्याकडे या 33 अनारशाला धोंडे असे म्हटले जाते. अधिक महिन्यात 33 अनारसे करून ते ताटात ठेवले जातात आणि त्यामध्ये तांब्याची आरती ठेवली जाते. त्यामध्ये दिवा लावला जातो. जावयाची, मुलीची याने आरती केली जाते. हिंदू परंपरेनुसार आपल्या मुलीला सासरच्या वातावरणात प्रेमाने सांभाळावे. आपला जावई हा सासरच्यांसाठी नारायण समान असतो, म्हणून या महिन्यात जावयाचा सन्मान केला जातो. तर मंडळी, जावई हा आपल्या जीवनाचा आधाराचा भाग आहे. पूर्वीपासून हे दान देण्याची प्रथा सुद्धा आहे. त्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा, पती पत्नीमध्ये प्रेम वाढावे म्हणून पतीला सुद्धा धोंडे दान दिले जातात. आपला पती आपल्यासाठी विष्णू समान आहे. आपले जोडपे लक्ष्मी नारायणसारखे असावे, त्यांच्यात काही क्लेश व मतभेद नसावेत म्हणून अधिक मासात पतीला धोंडे दान दिले जातात. पती पत्नीमधील प्रेम अधिक वाढावे यासाठी हा महिना अधिक महत्वाचा शुभ मानला जातो. तर पतीला धोंडे दान देण्याची पद्धत, रीत आपण पाहणार आहोत. तर मंडळी, एक आसन टाकावे. पूर्व दिशेला मुख करून आपल्या पतीला बसवावे.
नंतर पतीची पाद्य पूजा करावी, पतीच्या पायाची पूजा करायची आहे, हळद कुंकू लावायचे आहे, अक्षत ठेवायचे आहे, यानंतर पिवळ्या रंगाचे फूल पायावर ठेवायचे आहे, त्यानंतर पतीच्या पाया पडायच्या आहे. नंतर एका पात्रामध्ये आपण जे स्वीट पदार्थ घेतलेला आहे म्हणजे धोंडे घेतलेले आहे त्यामध्ये एक दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या पतीची आरती करायची आहे, औक्षण करायचं आहे. सुपारी आणि सोन्याच्या वस्तूने पतीचा औक्षण करायचा आहे, त्यानंतर पतीची आरती करायची आहे. तर मंडळी ते यासाठी एक महत्वाचा नियम आहे, जे आपण धोंडे पतीला 33 प्रमाणात दिले आहेत ते फक्त आपल्या पतीनेच खाल्ले पाहिजे. जर तुमचे पती अनारसे खात नसतील तर कुठलाही गोड पदार्थ आपण तुमच्या हाताने बनवून पतीला 33 प्रमाणात धोंडे दान करू शकता. धन्यवाद.